कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात सुमित्रा नावाची एक विधवा आई राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा होता, रोहन. रोहन फक्त 5 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचं अपघातात निधन झालं. त्या दिवसापासून सुमित्राने ठरवलं, माझ्या मुलाला कधीच वडिलांची उणीव जाणवू देणार नाही. तिनं दुसरे लग्न केलं नाही. लोकांनी खूप सांगितलं, तुझं अजून वय आहे, आयुष्य पुन्हा सुरू कर. ती फक्त एवढंच म्हणायची, माझं आयुष्य आता माझ्या मुलाचं आहे. घरची परिस्थिती खूप गरीब होती. सुमित्रा सकाळी 4 वाजता उठायची, दोन घरची भांडी घासायची, शेतात मजुरी करायची, दुपारी लोकांच्या घरी पोळ्या लाटायची, रात्री गावात शिवणकाम करायची. दिवसभर कष्ट करून जे काही पैसे मिळायचे ते ती रोहनच्या शिक्षणासाठी साठवायची. अनेकदा घरात फक्त 2च पोळ्या असायच्या. त्या दोन्ही पोळ्या मुलाला द्यायची आणि स्वतः पाणी पिऊन झोपायची. रोहन विचारायचा, आई तू जेवत नाहीस? ती हसायची आणि म्हणायची, मी आधीच जेवली रे. पण तो मोठा झाल्यावर त्याला कळलं, आईचं ते हसू तिची भूक लपवण्याचा प्रयत्न होता. रोहन अभ्यासात खूप हुशार होता. 10वीला जिल्ह्यात पहिला आला. संपूर्ण गाव आनंदात होतं. पण कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्या रात्री सुमित्रा कपाटासमोर बसली. तिने तिच्या लग्नातली शेवटची सोन्याची बांगडी हातात घेतली. डोळ्यात अश्रू आले. ती बांगडी विकली आणि दुसऱ्या दिवशी रोहनची फी भरली. रोहन म्हणाला, आई तू तुझे दागिने का विकले? सुमित्रा हसली. दागिने पुन्हा मिळतील रे, पण तुझं शिक्षण मिळणार नाही. रोहनने आईला मिठी मारली. तो रडत म्हणाला, आई मी मोठा झाल्यावर तुला राणीसारखं ठेवेन. सुमित्राच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला वाटलं, माझं कष्ट वाया जाणार नाहीत. वर्ष गेली. रोहन डॉक्टर झाला. संपूर्ण गावात आनंद साजरा झाला. सुमित्रा अभिमानाने प्रत्येकाला सांगत होती, हा माझा मुलगा डॉक्टर आहे. पण डॉक्टर झाल्यानंतर रोहन शहरात गेला. तिथं त्याचं लग्न प्रिया नावाच्या मुलीशी झालं. सुरुवातीला सगळं ठीक होतं. रोहन दररोज आईला फोन करायचा. पण हळूहळू फोन कमी झाले. नंतर आठवड्यातून एकदा, मग महिन्यातून एकदा आणि एक दिवस फोनच येणं बंद झालं. एके दिवशी सुमित्रा मुलाला भेटायला शहरात आली. दाराची बेल वाजली. दार उघडलं. समोर रोहन उभा होता. सुमित्रा दारात उभी होती. हातात 2 पिशव्या. एका पिशवीत गावचं शुद्ध तूप, घरच्या तिळाचे लाडू आणि दुसऱ्या पिशवीत स्वतः विणलेला स्वेटर. रोहनने दार उघडलं, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. तो म्हणाला, आई आधी फोन करायचा ना. सुमित्रा हसली. बाळा, आईला मुलाकडे यायला अपॉइंटमेंट लागते का? रोहन काहीच बोलला नाही. इतक्यात रोहनची बायको प्रिया बाहेर आली. तिने सुमित्राकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं. साधी जुनी साडी, पायात चप्पल, हातात कापडी पिशवी. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. ती हळू आवाजात म्हणाली, रोहन, आपल्या सोसायटीत सगळे मोठे लोक राहतात. अशा अवस्थेत आई अचानक आली तर लोक काय म्हणतील? सुमित्राचे ते शब्द ऐकले, पण ती शांत राहिली. रात्री जेवण झालं. सुमित्रा सगळ्यांची ताटं उचलू लागली. प्रिया म्हणाली, राहू द्या, आमच्याकडे कामवाली आहे. सुमित्रा हसून म्हणाली, माझ्या मुलाचं घर आहे. 2 ताटं उचलली तर काय बिघडलं? दुसऱ्या दिवशी प्रिया तिच्या मैत्रिणींना घरी घेऊन आली. सुमित्रा स्वयंपाकघरात चहा बनवत होती. एक मैत्रीण विचारते, ही कोण? प्रिया हसत म्हणाली, अगं आमच्या गावातून आलेले नातेवाईक आहेत. सुमित्राच्या हातातून चमचा खाली पडला. तिला वाटलं, आज माझ्या सुनेला मला आई म्हणायचीही लाज वाटली. त्या रात्री सुमित्रा गच्चीवर बसून रडत होती. रोहन वर आला. तो म्हणाला, आई प्रियाचं मनावर घेऊ नकोस. सुमित्रा हसली. नाही रे. पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. काही दिवसांनी रोहनच्या हॉस्पिटलमध्ये मोठी पार्टी होती. प्रिया म्हणाली, आई तुम्ही आज घरातच थांबा, तुम्हाला तिथे बरं वाटणार नाही. सुमित्रा काही बोलली नाही. तिला समजलं, तिला लपवलं जात होतं. त्या रात्री कपाटातून एक जुनी वही काढली. ती वही म्हणजे तिची डायरी होती. तिने लिहिलं, आज पहिल्यांदा माझ्या मुलाला माझी ओळख करून द्यायला लाज वाटली. कदाचित मी आता त्याच्यासाठी ओझं झाला आहे, पण तो माझा मुलगा आहे. मी त्याच्यावर राग कसा धरू? दुसऱ्या दिवशी प्रिया आणि रोहनमध्ये पैशावरून वाद झाला. प्रिया रागात म्हणाली, तुझी आई इथे किती दिवस राहणार? आपलं आयुष्य आहे की वृद्धाश्रम? रोहन शांत होता. सुमित्रा दारामागे उभी राहून सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. संध्याकाळी तिने स्वतःहून म्हटलं, रोहन
मला गावाकडं सोड. रोहन म्हणाला. आई, रागवलीस का? ती हसली. नाही रे, माझी तुळस, माझं घर, माझी माणसं तिथे आहेत. पण खरं कारण ती बोलली नाही. गाडीत दोघेही शांत होते. सुमित्रा खिडकीतून बाहेर पाहत होती. लहानपणीचा रोहन आठवत होता, जो तिचा हात धरून म्हणायचा, आई, मला कधी सोडून जाऊ नकोस. आज आज तोच मुलगा तिला सोडायला निघाला होता. गावात पोचल्यावर सुमित्रा उतरली. तिने रोहनच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, स्वतःची काळजी घे. रोहन निघून गेला. त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. पण सुमित्रा मात्र गाडी दिसेनाशी होईपर्यंत तिथेच उभी राहिली. तिच्या डोळ्यात एकच आशा होती, कदाचित तो परत येईल. पण तो परत आलाच नाही. गावात आल्यापासून सुमित्रा पूर्णपणे एकटी पडली होती. घरात फक्त तिचा आणि तिच्या आठवणींचा सहवास होता. दर सकाळी ती अंगण झाडायची, तुळशीला पाणी घालायची, दाराकडे पाहत बसायची. कदाचित आज रोहन येईल अशी आशा रोज ठेवायची. पण दिवस जायचे, महिने जायचे, रोहन यायचा नाही. एक दिवस तिला अचानक जोराचा ताप आला. शेजारच्या शारदा काकूंनी डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरांनी तपासलं आणि हळू आवाजात म्हणाले, यांना फक्त औषधाची नाही, आपल्या माणसांची गरज आहे. शारदा काकूंनी लगेच रोहनला फोन केला. बाळा, आईची तब्येत खूप बिघडली आहे. रोहन त्यावेळी एका मोठ्या ऑपरेशनमध्ये व्यस्त होता. तो म्हणाला, काकू, 2-3 दिवसात येतो. सुमित्राने ते ऐकलं. ती फक्त हसली आणि म्हणाली, माझा मुलगा खूप मोठा डॉक्टर आहे, त्याच्याकडे कमी वेळ असतो. त्या रात्री तिने तिची जुनी डायरी काढली. थरथरत्या हाताने शेवटचं पत्र लिहायला सुरुवात केली. प्रिय रोहन, जर तू हे पत्र वाचत असशील तर मी तुझ्यासोबत नसेन. मला तुझ्यावर राग नाही बाळा. आई आपल्या मुलावर रागवू शकते, पण द्वेष कधीच करू शकत नाही. लहानपणी तू तापाने फणफणायसाच, तेव्हा रात्रभर मी जागायची. आज मला ताप आहे, पण तू माझ्यासाठी येऊ शकला नाहीस. मला याचं दुःख नाही, कारण तू लोकांचे प्राण वाचवत आहेस. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, जगात कितीही मोठा झालास तरी आई-वडिलांना वेळ द्यायला विसरू नकोस. कारण पैसा परत कमवता येतो, पण आई-वडील परत मिळत नाहीत. तुझी आई. दुसऱ्या दिवशी पहाटे सुमित्राने शेवटचा श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यावर शांत हास्य होतं, जणू ती अजूनही मुलाची वाट पाहत होती. दुपारी रोहन गावात पोचला, पण खूप उशीर झाला होता. घरासमोर पांढरा मंडप, लोकांची गर्दी आणि आईचा फोटो. रोहनच्या हातातून बॅग खाली पडली. तो धावत आत गेला. आई शांत पडली होती. तो तिच्या पायाशी बसला आणि पहिल्यांदा लहान मुलासारखं रडू लागला. आई, उठ ना, मी आलोय, एकदा डोळे उघड. मी तुला घेऊन शहरात जाईन. पण आई आता कायमची शांत झाली होती. अंत्यसंस्कारानंतर शारदा काकूंनी त्याच्या हातात एक डायरी दिली. ही तुझ्या आईने तुझ्यासाठी ठेवली आहे. रोहनने ती उघडली. पहिल्या पानावर त्याचा लहानपणीचा फोटो चिटकवलेला होता. खाली लिहिलं होतं, माझं संपूर्ण जग. पुढचं पान. आज रोहनला नवीन शाळेची बॅग आणली. मी स्वतःसाठी नवीन साडी घेतलीच नाही, कारण माझा मुलगा हसला आणि माझा सण झाला. आणखी एक पान. आज माझ्या पायाला चप्पल नव्हती, पण रोहनला नवीन बूट घेतले. आईचं सुख म्हणजे मुलाचं हसू. रोहन रडत रडत शेवटचं पान उघडतो. त्यावर लिहिलं होतं, रोहन, जर तुला कधी माझी आठवण आली तर माझ्या फोटोसमोर रडू नकोस. एखाद्या भुकेल्या आईला जेवण दे, एखाद्या वृद्ध आईचा हात धर. मग मला वाटेल माझा मुलगा अजूनही चांगला आहे. रोहनने डायरी छातीशी धरली आणि मोठ्यानं रडत म्हणाला, आई, मी डॉक्टर झालो होतो, पण तुझ्या डोळ्यातलं दुःख ओळखू शकलो नाही. मी जगभरातील रुग्णांना वाचवलं, पण माझी स्वतःची आई हरवली. मला माफ कर. त्या दिवसानंतर रोहनने आपल्या गावात सुमित्रा माता वृद्धाश्रम केंद्र सुरू केलं. तो प्रत्येक रविवारी वृद्धाश्रमात जाऊन आईवडिलांसोबत वेळ घालवू लागला. प्रत्येक व्याख्यानात तो एकच वाक्य सांगायचा, आईवडिलांना वेळ द्या, त्यांना जिवंतपणी त्यांच्यावर प्रेम करा, कारण त्याच्या फोटोसमोर रडून आयुष्य बदलत नाही. आई-वडील आपल्याकडून मोठ्या भेटवस्तू मागत नाहीत. त्यांना फक्त 2 प्रेमाचे शब्द, थोडा वेळ, थोडा आदर हवा असतो. त्यांना ते जिवंतपणी द्या, कारण नंतर उरतात फक्त आठवणी आणि आयुष्यभराचा पश्चाताप. मित्रांनो, आपण अनेकदा आपल्या आईवडिलांना गृहीत धरतो.
त्यांचं प्रेम, त्यांचा त्याग, त्यांचे कष्ट हे सगळं आपल्याला ते आपल्यासोबत असताना जाणवत नाहीत. पण ते जेव्हा कायमचे निघून जातात तेव्हा त्यांच्या आठवणी आयुष्यभर रडवत राहतात. जर तुमची आई आज तुमच्यासोबत असेल तर हा व्हिडिओ संपताच तिच्याजवळ जा, तिला एक मिठी मारा आणि फक्त एवढंच सांगा, आई, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो किंवा करते. कदाचित हे 4 शब्द तिच्यासाठी जगातील सर्वात मोठी भेट ठरेल. ही कथा तुम्हाला मनापासून स्पर्श करून गेली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित हा व्हिडिओ एखाद्या मुलाला किंवा मुलीला त्याच्या आईवडिलांची किंमत वेळेत समजून देईल. अशाच मनाला भिडणाऱ्या, डोळ्यात पाणी आणणाऱ्या आणि आयुष्याला नवीन दिशा देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या, हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथेसोबत. तोपर्यंत आपल्या आईवडिलांवर प्रेम करा, कारण त्यांच्यासारखं निस्वार्थ प्रेम या जगात दुसरं कुठेच मिळणार नाही. धन्यवाद.